चोरी होते। सामान्य गोरगरिबाच्या घरात घुसून तुम्ही त्याचे मीटर ब्लॉक करताय। एक दिवस लाईन नाही भरले, लाईनचं बिल नाही भरलं तर तुम्ही त्याची लाईन कापता आणि येतं महिन्याभरापासून ते आपली ऐशी तैशी करून जायले, याच्यावर तुमचं लक्ष नाही आहे। तुमचे अधिकारी तुमचे कर्मचारी करत काय? पण हे असे डायरेक्ट बाहेरवरून येत आहेत। मीटर मध्ये नाही आलं हा तुम्ही आत्ताही आम्हाला सांग, तुम्ही एखाद्या गल्लीत जाऊन एखादी सामान्य माणसाच्या घरातलं पकडू शकता आणि हे भर रस्त्यावर सुरू आहे आणि हे महिन्याभरापासून सुरू आहे आणि यावर कोणतीही कारवाई म्हणजे सामान्य माणसाने एखादी दिवसाच्या पाहिजे ना, तर मग हे जेव्हा नाही तर साहेब हे कोणत्या भानगडी, म्हणजे एखादी कंपनी तिथं येऊन काम करत आहे, ते बाहेरची कंपनी अधिकृत तुमच्या शासकीय नगर परिषदचे काम आणि त्यावर हे असे सर्रास वीज चोरी होते। सामान्य गोरगरिबाच्या घरात घुसून तुम्ही त्याचे मीटर ब्लॉक करताय। एक दिवस लाईन नाही भरले, लाईनचं बिल नाही भरलं तर तुम्ही त्याची लाईन कापता आणि येतं महिन्याभरापासून ते आपली ऐशी तैशी करून जायले, याच्यावर तुमचं लक्ष नाही आहे। तुमचे अधिकारी तुमचे कर्मचारी करत काय? म्हणजे महिन्याभराच्या चोऱ्यानं सामान्य माणसाले तुम्ही असे नड्डे पिचकता, सामान्य माणसाले बिलासाठी हत्याच करून देता। म्हणजे कोणीतरी वरच्या लेवलवर पैसे चारत असन म्हणून ह्या सगळ्या भानगडी सुरू आहे साहेब। कोण पैसे आम्हाला उलट चोऱ्या पाहिजे, हे चोऱ्या पाहिजे ते हे दिसत नाही तुम्हाला, गल्ल्यातल्या दिसते, एखादी झोपडपट्टीतल्या दिसते, सामान्य माणसाच्या घरातल्या दिसते ना, इथल्या नाही दिसत। आणि भर रस्त्या सब्जी मंडी मध्ये लागून असलेला तो साईड जिथं तुमचे कर्मचारी दिवस रात्र फिरतात। खर्राच आमचा आरोप आहे का तुमच्याकडच्या कर्मचाऱ्याला जेव्हा अधिकाऱ्याला पैसे देऊन ते लाईन चालून राहिले तिथं। आम्ही केस करतो त्याच्यावर, एफआयआर करतो। तेव्हा म्हणजे आता आम्ही सांगितलं म्हणून महिना दीड महिन्यापासून ते तिथं सर्रास चोरी आहे। आता आमचा एरिया तेवढाच पुरता नाही ना, पूर्ण शहरच आहे। आता मला माहित गल्ल्यातलं माहित पडते सर तुम्हाला, गल्ल्यातलं कोण सांगायला येतं? माया घरी जर मीटरची चोरी होत असेल तर आमच्या घरात तुमची पुरी टीम घुसून ते बरोबर दिसते। आमच्याकडे फक्त 10 माणसं आहेत। अच्छा, अशा कितीतरी चोऱ्या तुमच्या शहरात सुरू आहे। आता आजची हे सुरुवात आहे पहिली, आता रोज तुमच्या ना आमच्या अशा कोणत्या भानगडीत भेट होईनच। महत्वाच्या ह्या चोऱ्या जर तुम्ही हे तर सामान्य माणूस जेव्हा तुम्ही घरात घुसाल आमच्या सारख्याच्या इंटेलिजन्स देते तेव्हाच आम्ही पकडतो म्हणजे, आणि तुमचे इंटेलिजन्स देते नाही, तुमचे कर्मचारी पैसे घेऊन आमच्या आरोप आहे तिथं सुरू सर्रास सुरू आहे। आता ज्याला माझ्यासोबत आताही तिथं लाईन सुरू आहे, लाईव्ह आपण पाहू चला। काम काय नव्हतं कसं असं डायरेक्ट घेऊन हा मीटर कसा का लागेल? या असे जर मीटर देता येते का? नाही, 10 मिनिटात लावतो। काय म्हटलं? हे असे मीटर म्हणजे डायरेक्ट घेऊन असे मीटर लावता येते का? कनेक्शन आहे ना कन्स्ट्रक्शन साठी, केबल बी नाही का? नाही, त्याची केसेस करतो आम्ही। म्हणजे याच्यावर कोणती केस? म्हणजे याच्या मीटर तुम्ही दिला आहे का? मीटर दिलाय ना आम्ही, सकाळी नव्हतं, हे आता दिसून राहिलं। पण हे असे डायरेक्ट बाहेरवरून देत आहेत। मीटर मध्ये नाही आला हा मीटर देऊन मीटर मध्ये। हा मग तेच तर आम्ही तेच केस करणार, आम्ही आल्यावर तेच पाहिलं सर्व्हिस केबल नाही, म्हणजे हा वायर वरून जरी आली तर इथं मग सुरू नाही दिसत आहे ना। नाही तर तेच आम्ही तेच केस तर दाखवा हा बंद असं सर्व्हिस केबल बी आहे। याचं काम ठेकेदाराच आहे हा, पण ठेकेदाराला हे एमएससीबी दंड भेटत नाही। ठेकेदार म्हणजे जो इलेक्ट्रिकल काम करते त्याच्याकडे राहते ना माणसं। नाही, पण मग हा मीटर देऊन का फायदा? म्हणजे हा जेव्हा बंदच आहे त्याची आपण केस करतो ना, खुलेआम चोरी गेली, हे तर खुलेआम चोरी करून राहिले साहेब तुमच्या समोर। त्याची केस समोर प्रकाश बस तसा जर विचार केला इनलिगलच मीटर आहे हा। अरे बघा, आम्ही एमएससीबीच्या इंजिनियरला घेऊन स्पॉटवर आलो। या खंब्यावरून
खुलेआम फक्त दाखवण्यासाठी हा मीटर होता आणि डायरेक्ट लाईन घेऊन इथं सगळा हा कारभार 2-3 महिन्यापासून सुरू होता. त्याच्यातही हे नगर परिषद हद्दीत येणारं काम इथं इनलिगल, हे बघा दाखवू शकतो, हे नगर परिषदचं काम इथलं आणि यामध्ये सर्रास चोरीचे धंदे, MSCB ची लाईन चोरण्याचे काम सुरू होते ना. इथले इंजिनियर झोपेत, MSCB पूर्ण डिपार्टमेंट झोपेत. का झोपेत राहते? पैसे खायला भेटते म्हणून. आज जेव्हा आम्ही हे सगळी यंत्रणा जागी केली तेव्हा यांनी हे सगळं युनिट काढून नेलं ना. आता त्यांच्यावर फाईट ठोकत आहे. असे हे MSCB अधिकाऱ्याचे झोलजाल काम, सामान्य माणसाला त्रास देणारी ही MSCB. जेव्हा असे काही प्रकार बाहेर येतात तेव्हा ते तडपडून जागावतात आणि सामान्य माणसाला त्रास देतात. या MSCB वाल्या अधिकाऱ्यांनी आता लक्षात ठेवावं याच्या पुढे. जर असा सामान्य माणसाला जर तुम्ही त्रास दिला आणि अशा लोकांना जर तुम्ही त्यांच्या मागून हात ठेवत असाल, पैसे घेऊन त्यांना इनलिगल पद्धतीने अशा लाईन देत असाल, त्या बघायसाठी आम्ही आहोत. धन्यवाद. मॅक्स विदर्भसाठी मी पवन शिंगणे. आम्ही चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.